नवी मुंबई विमानतळाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। रोडपाली येथे पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण सोसायटीमधील जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे। यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतील सध्याचं विमानतळ बंद केलं जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। तर या उलट मुंबईमध्ये आता तिसरं विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे आणि ते वाढवण बंदर परिसरामध्ये उभारण्यात येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात आपला देवाभाऊ काय म्हणता पनवेलकर या संकल्पनेतून आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे। त्यांनी ही माहिती दिली आहे। प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता प्रसाद ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आणि या संवादात पनवेलमधील सुधारलेले रस्ते, वाहतूक कोंडी, वेगवेगळे प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतूवरील टोल माफी अशा सर्वच मुद्द्यांवर चर्चा झाली आणि यामध्ये नैना प्रकल्प हा भविष्याचा ग्रोथ इंजिन ठरेल असा देखील ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान या सगळ्या मुद्द्यांवर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतके दिवस ज्या गोष्टीवरून वाद सुरू होता, शेतकऱ्यांनी देखील यावर आवाज उठवला होता, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय नवी मुंबईचं विमानतळ। त्या विमानतळावरून गेले कित्येक दिवस दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली होती। यावर आंदोलन देखील उभारण्यात आलं होतं। मात्र अखेर आता यावर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देणार येणार असल्याची घोषणा अखेर केली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि अखेर याचा मुद्दा देखील सुटलेला पाहायला मिळतोय।